महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। केंद्र व राज्य शासनाच्या केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास घटक 2 अंतर्गत महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये वॉटरशेड यात्रेचे आयोजन मृद व जलसंधारण विभागाद्वारे करण्यात आले आहे। त्यामध्ये 27 फेब्रुवारी 2025 रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली कादवी गावामध्ये वॉटरशेड यात्रेचे आगमन झाले। वॉटरशेड यात्रेत व जलसंवर्धन अभियानात जास्तीत जास्त नागरिक व महिला या मोहिमेत व यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन करून जिल्ह्यातील गावे जलसंधारण व कृषी सिंचन होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार हरीश पिंपळे यांनी केले। आमदार हरीश पिंपळे यांनी या यात्रेला भेट दिली। यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल मस्कर व उपविभागीय जलसंधारण अधिकारी सचिन वानरे, मंगेश काळे, गावाचे सरपंच किशोर राऊत आणि ग्रामविकास अधिकारी व्ही मडावी, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गोरे होते। आमदार हरीश पिंपळे यांनी वॉटरशेड रथाचे पूजन व हिरवा झेंडा दाखवून वॉटरशेड यात्रेची सुरुवात केली। महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व पाणलोट विकास घटक 2 अंतर्गत वॉटरशेड यात्रेची परिपूर्ण माहिती व कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा जलसंधारण अमोल मस्कर यांनी दिले। वॉटरशेड यात्रा निमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। त्याचे बक्षीस वितरण व पाणलोट योद्धा व धरणीताई यांचा गौरव आमदार हरीश पिंपळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहुउद्देशीय मंडळ पातूरचे संस्थापक विशाल राखोंडे द्वारा लिखित लोककला व पथनाट्य जनजागृती कार्यक्रम लोककवी सागर राखोंडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची लोककला वासुदेव व गोंधळी यांच्या वेशभूषेतून, मनोरंजनातून आणि लोकगीतातून वॉटरशेड यात्रा व पाणलोट व कृषी सिंचनाबाबत जनजागृती केली। पाणलोट क्षेत्र प्रकल्पामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या नागरिक व महिलेला पाणलोट योद्धा व धरणीताई म्हणून निवड करण्यात येते अशी माहिती गावातील उपस्थित सर्व नागरिकांनी दिली। कार्यक्रमाचा समारोप हा मृद व जलसंवर्धनाची शपथ देऊन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। प्रतिनिधी दीपक थोरात, महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, मूर्तिजापूर। कर्मयोगी गाडगे बाबा यांना नमन करतो। आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मृद व जलसंधारण, शेत हिरवेगार, घरोघरी आले सौख्य अपार, म्हणजे सुख सगळ्या घरी आलं। जर हिरवेगार शेत असलं तर सगळ्याच्या घरी सुख येते म्हणतात। अशा वॉटर यात्रेच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित या गावचे सरपंच राऊत भाऊ, या कार्यक्रमाचे प्रमुख श्री अमोल मस्कर साहेब, जिल्हा जलसंधारण अधिकारी अकोला, श्री सचिनजी वानरे साहेब, उपविभागीय जलसंधारण अधिकारी अकोला, श्री किशोर राऊतजी, विठ्ठल गोरे साहेब, तालुका कृषी अधिकारी, श्री संदीप गवाईजी, तालुका तंत्र व्यवस्थापन आत्मा समिती, श्री मुकेश कांबेजी, कॉन्ट्रॅक्टर, श्री अमोल प्रजापतीजी, सौ मीनाताई वानखडे सरपंच, सौ सविताताई सरदार सरपंच गोरेगाव, सौ देवानंद जामनिक सरपंच साळतवाडा, सौ गौतम सरदार गोरेगाव सरपंच, व्यासपीठावरील सगळे सरपंच मंडळी, सगळे अधिकारी, कर्मचारी, मतदारसंघातील सगळे माझे मायबाप, लाडक्या बहिणी, लाडके जवाई, लाडके भाचे भाची, उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार। खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, जल ही जीवन आहे, म्हणजे पाणी हे आपलं जीवन आहे। पंचमहाभूतानं बनलेलं आपलं हे शरीर आहे आणि पाणी जर नसलं तर माणसाचे जगणं कठीण होणार आहे। यासाठी जल व मृद व जलसंधारण विभागाच्या वतीनं आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।